अखिल जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि हा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर या मैदानावरती रामलीला मैदान सरसोळे या मैदानावरती रंगलेला ही स्पर्धा बहारदार स्पर्धा. आणि या स्पर्धेचं टायटल जर आपण पाहिलं तर नामदार चषक 2025 करंदिया गावची ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. आणि या मैदानावरती काय खेळ रंगला गेलाय आपलातून खेळ. कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिला तर गोलंदाजाची सरशी लागत होती, पण आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजांची जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी बघायला भेटली जात होती. पहिल्या गटातून जर आपण पाहिलं तर विवर टीम ही बक्षीस पात्र ठरली आणि दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर वरोशी या दोन टीमनं आपलं नामदार चषक करंदी 2025 या स्पर्धेमध्ये आपलं टॉप 4 मध्ये स्थान पक्क केलंय. आता तिसऱ्या गटाला सुरुवात होते. पहिल्या मॅचकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम एका साईडला जर आपण पाहिलं तर दत्तकृपा आलेवाडी आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिली तर जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या दोन टीमा एक समोर आता लढताना आपण बघतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी तयार झाले. दोन जोडी मैदानामध्ये उतरले गेले. निखिल शेडगे आणि दत्ता दुताळ ही दोन जोडी मॅचला सुरुवात करण्यासाठी उतरल्या. आणि पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर निलेश पवार हे पॉवर प्ले क्रमांक 1 साठी पर्याय निवडलाय निलेशचा. मॅचला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय त्या पद्धतीनं पॉवर प्ले क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू घेऊन निघतोय निलेश. उलटा चेंडू प्रहार चढवला जातोय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. ओमकार तिथपर्यंत पोहोचेल पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार केला जातोय. निखिलच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. षटकारानं एक दमदार अशी सुरुवात केली जाते. निखिल शेडगे एक मोठं नाव जर आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या टीम कडून पहिला चेंडू खेळला जातोय आणि या पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये हा खेळला जाईल. सुरुवात दमदार पाहायला भेटली जाते. आजच्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार या मैदानावरती बघायला भेटले गेलेत. एकेरी दुहेरी धावा कमी बघायला भेटले जात आहेत. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिपर्यंत सरसावला जातोय पण चेंडूने सीमा रेषा ओलांडली जाते. हा येतोय चौकार. सुरुवात काय केल्या एक दमदार अशी सुरुवात बघायला भेटली जाते. निखिल शेडगे आडवी बॅट फिरवली गेली आणि समोरच्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर हा रिजन जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा रिजन निवडला जातो. या हा लय चौकार. 2 चेंडूचा खेळ केलाय. 10 धावसंख्या धावफलकावरती जमा झाले. खेळ रंगला गेलाय आणि या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार जास्तीत जास्त बघायला भेटले जात आहेत. तुफानी खेळी बघायला भेटली जाते. प्रेक्षकांचं मनोरंजन या मैदानावरती केलं जात आहे. हा एक टफ फाईट मॅच आपल्या समोर आल्या. सुरुवातचा जर आपण पाहिलं तर एक उत्तम राहिल्या. पुन्हा एकदा निलेश निघतोय. टप्प्याचा चेंडू बॅट फिरवली गेले. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल तिथपर्यंत पोहोचला जातोय आणि इथं विकेटचं पतन केलं जाईल. एक तुफानी खेळी एक फटकेबाजी जर आपण पाहिली तर सुरुवातीपासून प्रत्येक चेंडूवरती अटॅक करत होता तो निखिल. याला बाद करण्याचा प्रयत्न निलेश पवार यांच्याकडून झाला आणि फलंदाज बाद होऊन परतला. चेंडूला जास्त उंची दिली गेली आणि मिड विकेटचा रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथं होता. झेल एक उत्तम पकडला जातोय आलेवाडी टीम कडून. एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथं तयार होता. झेल पकडला. विकेटचं पतन केलं जात आहे. आता विशाल वारागडे हा मैदानामध्ये उतरलाय 3रा क्रमांकासाठी. सफलता जरूर भेटली जाते. सुरुवात चांगली राहिली पण पुन्हा एकदा कमबॅक केलं. स्लो खेळला जातोय. जागेवरती थांबवला जाईल. मिडऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. फेकी करतोय. एक सिंगल धाव आपलं खातं खोललंय विशाल यांनी.
पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर चुकीचे होते, त्यावरती प्रहार चढवले होते, पण आता निलेशनं कमबॅक केलंय. 2 चेंडू उत्तमरित्या हाताळलेत. 1 विकेट आपल्या खात्यामध्ये. येणारा चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. निलेश पवार गती कमी, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. दत्ता दुता यांनी आपलं खातं खोललंय. यानेही चौकारानं आपलं खातं खोललंय. सुरुवात चांगली केली जात्या. जरूर आपला जोडीदार जर आपण पाहिला तर कमी धावसंख्येमध्ये बाद होऊन परतला जातोय, पण आपलं ही सुरुवात चांगली करायची आहे. सुरुवात एक दमदार करायची आहे आणि इथं दत्तानाही त्याच पावली खेळ केला जातो. या चौकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 आकडेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न इथं होतोय आणि इथं जीवदान भेटलं जात आहे. थोडासा श्वास सोडला जाईल दत्ताकडून. सहजरित्या हा झेल होता, सोपा झेल होता, म्हणजे पाठमोरा सरला गेला क्षेत्ररक्षक. तिथं तिसऱ्या स्लिप मध्ये झेल घेत असताना स्वतःचं नियंत्रण राखता आलं नाही. हा झेल सुटला जातोय, जीवदान भेटलं जातंय दत्तासाठी. षटक क्रमांक जर आपण 1 चा खेळ तर थांबला गेला. निलेशनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावसंख्या खर्च केली आणि एक महत्वाचा फलंदाज निखिलला बाद केलंय. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. गोलंदाज पेनल्टी घ्यायची. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल आणि विनोद याचा पर्याय निवडलाय दत्तकृपा आलेवाडी टीम कडून. धावसंख्या 15 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला धावफलकामध्ये बदल केला जाईल. 16 धावसंख्या आहे. विनोद निघतोय आपला पहिला चेंडू घेऊन. इथं पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय दत्ताने. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय निलेशाचा आणि काय कौतुक केलं जाईल निलेशाचं. जवळजवळ 20-25 पावलाचा स्टार्ट घेतला होता, नजर रोखली होती, झेल मात्र शेवटपर्यंत सोडला नाही. महत्वाची विकेट होती. दत्ता याला परतावं लागतं. सफलता भेटली जाईल. सुरुवात चांगली केली जाते. क्षेत्ररक्षक उत्तम त्याच प्रकारे बघायला भेटलं जातं. निलेश पवार याचं कौतुक केलं जात आहे. पहिलं षटक जरूर हाताळलं होतं, विकेट घेतलं होतं, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आपली चुलूक दाखवली गेली आणि दत्ता पवार याला परतीचा इशारा दाखवला गेलाय. धावा येत होत्या, धावा जमत होत्या, पण विकेट मात्र रोखता आला नाही आणि 2 फलंदाज जर आपण पाहिले तर ओपनिंगचे फलंदाज परतलेत. धावा जमवण्याच्या प्रयत्नात, मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज इथं बाद होऊन परतलेत. म्हणजे स्वतःचं नियंत्रण त्यांना राखता आलं नाही, मैदानामध्ये थांबता आलं नाही. गोलंदाजी जर आपण विचार केला तर पुन्हा एकदा विनोद निघतोय. आडवी डाग फिरवले गेले. इथं जर आपण पाहिलं तर आडवा शॉट इथं फटका खेळला जातोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अमित पवार आल्या पावली एक मोठा फटका खेळला जातोय. जर या फटक्याला जर आपण पाहिलं तर एक सुपला शॉट म्हणावा लागेल. अमित पवारच्या बॅट मधून निघाला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय, पण यावेळी टॅप केलाय, फक्त दिशा दिली या चेंडूला. एक सिंगल धाव घेतली जाते. अमितकडे ती क्षमता आहे. चौकार आणि षटकाराची भाषा फक्त या मैदानावरती बोलली जाते. धावा जमवल्या जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत. विनोदला जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जरूर सफलता भेटली होती, पण हा आल्या पावली जर आपण पाहिलं तर अमितनं एक देखणा फटका खेळला. थोडासा स्टंपाच्या बाहेर जाणारा चेंडू इथं दंडित केलाय. अतिरिक्त चेंडू हा पंचांनी घोषित केलाय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल विनोद यांना. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर स्वतः एक उत्तमरित्या हाताळला होता, पण यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजाचं नियंत्रण बिघडलं होतं. हा अतिरिक्त चेंडू आलाय, पुन्हा तयार होतोय.
पुढे सरसावला बॅटची एज आल्यानंतर जर आपण पाहिलं तर विशाल थोडासा थांबून खेळला जातोय, कारण की विशालकडे इथे क्षमता आहे. जर मैदानावरती थांबला तर एक उच्चांक स्कोर उभा राहू शकतो. एक एकेरी दुहेरी धावा जमवण्याचा प्रयत्न राहिलाय. जर अमितचा विचार केला तर अमितनं आल्या पावली मोठा फटका खेळलाय, म्हणजे एक थांबण्याचा विचार नाही, धावसंख्या जमवण्याचा विचार अमितकडे आहे आणि खेळ सुरुवात राहिली पाहिजे हा विचार आहे अमित याचा. फुलटा चेंडू थोडासा फसला जातोय, जागेवरती खेळला जातोय. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल धावाली. फुलटा चेंडू म्हणलं तर एक मेजवानी असते आणि ही मेजवानी गमवली आहे ती अमितनं. मोठा फटका खेळता आला नाही. पॉवर प्ले क्रमांक 2 आहे आणि या पॉवर प्ले क्रमांक 2 जर म्हटलं तर धावा जमवणारं षटक असतं. थोडासा खोलवरचा चेंडू होता. जर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तयार होता. चेंडू आल्यानंतर एकेरी धाव रोखू शकला नाही. एक सिंगल धाव घेतली जात्या. 2 षटकांचा जर आपण खेळ पाहिला तर इथं संपला जाईल आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 27च्या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या होती, मग या षटकामध्ये 12 धावसंख्या खर्च केली आणि 1 विकेट जरूर आपल्या खात्यामध्ये बाद केलंय ती विनोद यांनी. म्हणजे महत्वाचे गोलंदाजी राहिले, कमी षटक हाताळलं. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं सकाळपासून उमेश सावंत सर बहारदारी जर आपण पाहिली, षटकारांची जशी चौकारांची आतिषबाजी होती तशी त्यांच्या शब्दातून तशी आपल्याला समालोचन बघायला भेटलं होतं. एक तुफानी समालोचन जर आपण पाहिलं तर सकाळपासून त्यांचं आपण ऐकत होतो आणि मंत्रमुग्ध करून टाकलं होतं प्रत्येक प्रेक्षकांना. असे आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेले, उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा आपल्याला आवाज पोहोचणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली की तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बहारदार अशी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी राहिली होती आपली शब्दामधून. तर जाऊया मॅचकडे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर निलेश पवार आलाय. जागेवरती चेंडू थांबवला गेलाय. विशाल थोडा जर बंद पाहिला तर सुरुवातीपासून थोडा थांबला जातो या, म्हणजे थोडासा सेट होतो या. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत. झाले पाहिजे, मजा नाही यायची ना तुझी, झाले पाहिजे. समोर त्या दिशेमध्ये लॉंगाच्या रिजन मध्ये आता जर आपण पाहिलं तर वरतून जाणारा हा फटका विशालच्या बॅट मध्ये निघालाय. विशाल आता पाऊल उचललंय. खरं आपला धावा जमवलं गरजेचं आहे. प्रथम फलंदाजी करत असतात, जेमतेम धावसंख्या आपल्या हातामध्ये असेल तर आपले गोलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. हे जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी विचार केला. आक्रमण चढवलं या चेंडूवरती, चुकीचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला जातो या. चला लगेच चेंडूची पूर्तता करा. धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये आयोजकांना जास्त मेहनत घ्यावी लागते. जर आपण चेंडू जर आपण पाहिले तर बहुतेक सीमारेपार गेल्यानंतर मैदानाच्या बाहेर जाते. फुलटा चेंडू यावरती क्षेत्ररक्षक सरसावला जातोय. इथं झेल सोडलाय, जीवदान दिलं जातंय विशालला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. असं क्षेत्ररक्षण आपल्या घातक ठरू शकतं, कारण की विकेट किती महत्वाची आहे. विशाल आणि अमितची ही जोडी जमली तर एक उच्चांक मोठी धावसंख्या पर्वत उभा राहू शकतो. या बॅट मधून निघाला जातो या. 2 धावे ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 35 आकडेवरती. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवली गेली, पण तो क्षेत्ररक्षक थोडासा फसला गेलाय. बॅकअप आहे तिथं, चपळाईने तिथं थांबला जाईल. चेंडू अडवला जातोय. थोडीशी मैदानानं क्षेत्ररक्षकाला साथ दिली नाही. जर आपण पाहिलं तर जमीनगलत हा चेंडू आला आणि जागेवरती चेंडूनं उसळी घेतली. क्षेत्ररक्षक फसला गेला, पण बॅकअप चांगलं होतं. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर विकासाचं क्षेत्ररक्षक उत्तम राहिले, पण यावेळी क्षेत्ररक्षकाच्या मधून निघाला. लॉंग ऑन रिजन निवडलं जाईल. 2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले जातील, पण चेंडू मधून निघून चाललाय. चौकार येतो या.
आक्रमण चढवलंय. आता आक्रमण आपल्याला आतिषबाजी बघायला भेटली जाते जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी यांच्याकडून. जर आपण पाहिलं तर आता विशालनं जबाबदारी घेतल्या. सुरुवात जर आपण पाहिली तर चाचपडत केली होती, एकेरी दुहेरी धावा जमवल्या होत्या, पण आता आक्रमण चढवलंय. षटकाराची भाषा बोलू लागले, चौकार मधून आले जातात. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर विशाल त्या पद्धतीने खेळ केला जातो. या पुन्हा एकदा निलेश पुन्हा आक्रमण चढवलंय. यावेळी आता चेंडू थांबवू शकत नाही, सीमा रेषे पार होऊ शकतो या आणि विशालच्या बॅट मध्ये हे आक्रमण चढवलं गेलं. या काही तुफानी फटकेबाजी केली जाते. हा षटकार आला. या ज्यावेळी तुम्ही चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होते त्यावेळी समालोचन आपल्याला बहारणारं बघायला भेटलं जातं. शब्दांची आपल्याला तोडफोड करावी लागते आणि इथं जर आपण पाहिलं तर विशालच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. धावसंख्येवरती जाऊया. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 47 आकडेवरती. 47 हा आकडा गाठलाय. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये 47 धावसंख्या आणि शिवराय वॉरियर्स केडंबे या टीमनं 94चा हायेस्ट या मैदानावरती जर आपण पाहिलं तर आक्रमण चढवलं होतं. फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराची भाषा आपल्याला बोलली जात होती. प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. जे लाईव्ह बघतात ते फक्त आणि फक्त चौकार आणि षटकार फक्त बघितले जात आहेत. एक आक्रमण चढवले गेले. नामदार चषक करंदीगावचं हे आयोजन आपल्याला बघायला भेटलं जात आहे आणि या चषकाची आपल्याला वारंवार चर्चा करावी लागेल आणि प्रेक्षकाला फक्त आणि फक्त ही मॅच बघायला लागेल. उत्तम असं आयोजन आपल्या समोर आलं या आणि आयोजकांनी ही घेतलेली मेहनत आपल्याला बघायला भेटली जाते. दादा पवार जर आपण पाहिलं तर माऊली या नावानं ओळखतात, पण दादा पवार हे गोलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकाला दत्तकृपा आलेवाडी टीमनं पर्याय हा निवडला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निलेशनं खूप धावसंख्या खर्च केली होती आणि ही धावसंख्या थांबवण्याचा विचार केला गेलाय आणि आपल्या गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र कोणता तरी गोलंदाजी तर वापरावं लागेल आणि दादा पवार याचा पर्याय निवडला गेलाय. थोडं क्षेत्ररक्षण हलवलं जाईल. तर स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अमित पहिला चेंडू खेळला गेलाय. कार्पेटचा फटका खेळला जातोय. ओमकार तिथपर्यंत पोहोचला, थोडासा थांबला गेला, पण एक धाव इथं खर्च केली जाते. सुरुवात चांगली आहे. एकेरी धावेनं सुरुवात केल्या. थोडीशी गती कमी आहे दादा यांच्याकडे आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्या गतीमध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी चेंडू हे कट होऊ शकतात आणि सुरुवात जर आपण पाहिली तर दादा यांनी केल्या. एकेरी धाव खर्च जरूर झाल्या. आता स्ट्राईकला विशाल आलाय. थोडासा बॉक्सपेडला गेल्यानंतर फटका खेळलाय. हा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल, पण पायलटच्या रिझन मध्ये हा चौकार आलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर हा चेंडू सीमारेषे पार होतोय. तर विशालनं गिअर चेंज केलाय. आता टॉप 4 मध्ये हा गिअर चेंज झालाय आणि सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी थांबून करत होता, पण आता यावेळी आक्रमण चढवलंय. चौकार आणि षटकार धावसंख्या जर त्याची विचार केला तर 27 आकडेवरती विशाल खेळताना पण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दादा निघतोय. यावेळी फटका खेळलाय. चेंडूला उंची आहे इथं, पण क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला लोंगामचा ओमकार चेंडूकडे बघत राहिलाय. हा आणखीन एक षटकार आलाय. षटकाराची भाषा 6चा पाडा इथं चालू झालाय. धावसंख्यामध्ये जर आपण पाहिलं तर 50 आकडा इथं ओलांडला जातोय. धावसंख्येचा विचार केला जाईल. 58 या आकड्यावरती. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर 15ची सरासरी राखली गेल्या. विकेट जरूर गेलेत, पण या 2 फलंदाजांनी डाव सावरला गेला आणि त्यातूनच हे मोठे फटके खेळले जात आहेत. थोडेसे संभ्रमात असणार आहेत गोलंदाज. आपण कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी आणि आपण डॉट बॉल घ्यावेत हा विचार नक्की केला जातोय गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा दादा पुन्हा गोलंदाजीसाठी तयार झालेत. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय, पण थोडासा फटका थांबला जातोय, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जरूर आल्यात. अमितनं थांबवल्या आणि तिथं जर आपण पाहिलं तर सुशील हे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला भेटले जात आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी
क्षेत्ररक्षकांची तारांबळ झाली कारण चेंडा कोणत्या प्रकारे अडवायचा हा प्रयत्न राहिलाय. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजे दिलासा देणारा हा चेंडू, महत्वाचा चेंडू, धावा वाचवणारा चेंडू आहे. कमबॅक जरूर झालंय. मोठा फटका आल्यानंतर जर आपण पाहिलं तर दादा यांची गोलंदाजी उत्तम राहिल्या. पुन्हा प्रयत्न केलाय विशाल, फक्त चेंडूकडे बघत आणि बघत राहिला आहे. हा आलाय दमदार आणखीन एक षटकार, नामदार चषक करंदीगावच्या मध्ये हा 2025 चा हा षटकार आलाय. म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली राहिली. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 66 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक असेल. 14 चेंडू खेळलाय आणि धावसंख्येचा विचार केला विशालेचा तर 41 म्हणजे 9 धावा हा आपल्या अर्धशतकापासून लांब आहे. पहिले काही चेंडू जर आपण पाहिले तर चेंडूच्या पाठीमागे सिंगल धावा जरूर जमवल्या होत्या, पण त्याच्यानंतर त्यानं आक्रमण चढवलं आणि गेअर चेंज केलं. एक मोठी धावसंख्या, उच्चांकाचा स्कोर उभा केला. 4 चेंडू मध्ये अमितनं एक उत्तम साथ दिली. आल्या पावली जो षटकार खेळला आणि मनोबल वाढवणारा हा षटकार होता आणि त्या पावली त्यानं विशालनं जर आपण पाहिलं तर गेअर चेंज केला आणि तिथपासूनच ही धावसंख्या मोठी उभी राहिली. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. आता ह्याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येत्या काळेश्वरी कुसुंबी. आपण तयार व्हायचं आणि एक वालूत दोन्ही कर्णधार. ह्याच्यानंतर आपला टॉस केला जाईल. आता शेवटचा षटक जर आपण विचार केला तर गोलंदाजीसाठी प्रताप या गोलंदाजाचा विचार केलाय. स्वतः कर्णधार आहेत, जबाबदारी आहे. आतापर्यंत आपले 4ही गोलंदाजांनी खरपूस असा समाचार घेतलाय, पण आपल्याला त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू इथं खेळला जातोय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि ही एक धाव खर्च केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा जरूर घेतल्यात. 22चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या 68 या आकडेवरती. थोडासा बाहेरून जाणारा चेंडू जर आपण पाहिलं तर हा इष्टी रक्षक महेंद्र यांनी थांबवलाय. आलाय तो डॉट, दिलासा देणारा हा चेंडू. प्रतापने जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली राहिली. 2 धावा जरूर खर्च झाल्यात, पण मोठे फटके या दोन्ही चेंडूवरती आले नाहीत. आता प्रयत्न केलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार आलाय. हा चौकार. 9 धावा पाहिजे ते विशाल याला अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपलं झळकवण्यासाठी. आणि उर्वरित जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा प्रताप गोलंदाजीसाठी तयार होईल. हा चुकीचा चेंडू, त्यावरती अमितनं प्रहार जरूर चढवला 4 धावांसाठी. एज लागल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथं, चेंडू अडवला जाईल. एक सिंगल धाव घेतली जात्या आणि या सिंगलच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचलं या 73 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं विकेट 10 आकड्यावरती बाद झालं होतं. दुसरं विकेट जर आपण पाहिलं तर 16 आकड्यावरती बाद झालं होतं. पण त्याच्यानंतरचा विचार केला या जोडीची पार्टनरशिप ही महत्वाची पार्टनरशिप राहिल्या. विशालला एक मोठा फटका खेळला जातोय समोरच्या दिशेमध्ये. लॉंगॉनचं रिजन निवडलं जातंय. या येत आहेत 6 धावा आणि या षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती. आता 3 धावा लांब असणार आहे आणि शेवटचा चेंडू हा प्रगतीपथावरती असणार आहे. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या गावाकडे जात आहे का? येणारा चेंडू, एक चेंडू
लावलाय, बघत राहिलाय. जर आपण पाहिलं तर हा लॉंगांचं रिझन निवडलं जात आहे आणि या स्पर्धेतली दुसरी 50 विशाल वारागडे याच्या नावावरती जात आहे. बॅटवरती करावे लागेल, कॅमेरा आपल्याकडे आहे. जरूर जर आजचा खेळ जर आपण भरणारा खेळ जर आपण पाहिला आता विशाल याचा तुफानी फटकेबाजी 53 या आकड्यावरती नाबाद खेळी केल्या. विशाल वारागडे एक मोठं वादळ या सारसोळे मैदानावरती आलं आणि चौकार आणि षटकाराची भाषा बोलू लागली. धावसंख्येचा विचार केला. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या टीमनं 85 धावसंख्या जमवली आणि 86 धाव्यांचं एक मोठा पर्वत दत्तकृपा आलेवाडी या टीम समोर ठेवलाय. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात होईल म्हणजे गोलंदाजीचा भाग आपला पूर्ण झालाय. आता मदार असेल ती फलंदाजांवरती. 85 धावसंख्या झाले, 86 धावांचं टार्गेट दत्तकृपा आलेवाडी या टीम समोर आहे. जाऊया टॉस का बॉक्स मध्ये. काळेश्वरी कुसुंबी, चला टॉस साठी कर्णधार आणि वालोड टीम दोन्ही कर्णधारांना आपण सूचना केली जाते की आपण टॉस साठी या. ह्याच्यानंतरची मॅच पहिल्या फेरीतील टॉस साठी जायचं आहे. टॉस केला असता चला टॉस करून या. वालोड टीम कर्णधार या आणि काळेश्वरी कुसुंबी यामध्ये टॉस केला जाईल. हॅलो, ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी मुलुंड शाखा विभाग विजय पवार यांना विनंती केली जाईल की आपण टॉस कबॉक्स मध्ये या आणि याच्यानंतरचा टॉस केला जाईल. चला टॉस साठी या आणि विजय पवार साहेबांना आपण विनंती केली जाते. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा मुलुंड यांना आपण इथं टॉस साठी विनंती केली जाते. तर दोन्ही कर्णधार वालोड टीमचे कर्णधार टॉस साठी या आणि कुसुंबी यांचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. तिसऱ्या गटातील ही पहिल्या फेरीतील मॅच आपल्या समोर आल्या. चला वालोड टीम आपला कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि याच्यानंतरचा आपण टॉस केला जातोय. चला वालोड टीम, चला वालोड टीम आपला आवाज पोहोचत असेल तर आपला कॅप्टन त्वरित तिथं टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि आज आपल्याच मान्यवर लाभले टॉस साठी ते पवार साहेब ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा मुलुंड यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि कर्णधार वालोड टीम. चला स्पीडअप घ्या, थोडस मॅचला सुरुवात केली जाईल. चला वालोड टीम थोडस स्पीडअप घ्या, थोडं जरा लवकर या. म्हटलं तर एक प्रत्येक खेळाडूला आज या फलंदाजाला हे मैदान साजेच असं मैदान आपल्याला बघायला भेटलं जातंय. चला एक साइडला जर आपण पाहिलं तर वालोड टीम आहे आणि दुसऱ्या साइडला जर आपण पाहिलं तर कुसुंबी टीम आहे. या दोन टीम मध्ये आपण टॉस केला जाईल. हेड आणि टेल असेल. कॉइन झाकून स्विंग करा. चला कॉल देत या कुसुंबी टीमचे कर्णधार इथं हेड द कॉल दिलाय आणि टेल आलाय. जिंकलाय वालोड टीमनं. मैदान जर आपण पाहिलं तर एक फलंदाजांना साजेच असं मैदान आहे. आपण टॉस जिंकलाय, निर्णय कोणता असेल? आमचा क्षेत्ररक्षणचा निर्णय असेल. नक्कीच आपण
टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हे आयोजन जर आपण बघितलं आपल्या गावचं करंदी गावचं आयोजन आहे. चौथं पर्व आहे, भव्य दिवस आयोजन आणि सारसोळी मैदान त्यांनी उपलब्ध करून दिले. 2 शब्द व्यक्त करा. खूप चांगलं आयोजन आहे आणि खेळपट्टी पण खूप चांगली आहे खेळण्यासाठी. तर धन्यवाद. कुसबी संघाचे आपण कर्णधार आहात. आपण टॉस हारलाय, टॉस जिंकला असता तर कोणता निर्णय घेतला असता? मी फलंदाजी घेणार होतो, मला फलंदाजी मिळाली. म्हणजे आपल्या मनासारखा हा निर्णय झालाय. म्हणजे टॉस हारला तरी आपल्याला काही गम नाहीये. तर दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. धन्यवाद. आपल्या समेत जर आपण पाहिले तर मान्यवर लाभले तर विजय पवार साहेब आज आपण इथं आलाय आणि आजचं हे आयोजन जर पाहिलं तर एक भव्य दिवसाचं आयोजन आणि 3 दिवसाची स्पर्धा आणि या स्पर्धेमुळे आपण आलाय आणि या स्पर्धेबद्दल आणि आपल्या गावच्या बद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी तालुका जावली नामदार चषक करंदी गावच्या या ज्ञानदीप परिवारातील सुपुत्रांनी ह्या खेळाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. खरं तर ज्ञानदीप परिवाराला याचा सार्थ अभिमान आहे की आत्ताच्या सोशल मीडिया आणि या धगाधगीच्या जीवनामध्ये खेळासाठी आपण एवढा स्तुत्य उपक्रम राबवता हे भूषणावंच आहे आणि कौतुकास पात्र आहे. आम्हा सर्व ज्ञानदीप परिवाराला अभिमान वाटतो. प्रत्येकाला वाटतं की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, खेळाचा आनंद लुटावा आणि खेळाडूसुद्धा अति उत्साहानं या मैदानामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी करतायत आणि ते बघताना खूप मन प्रसन्न होतं आहे. आणि हे आयोजन इतकं सुंदर आणि एवढ्या सोप्या पद्धतीने हे मंडळी करतात ते फार गौरवान्वित आहे. आणि या मंडळींना आम्ही अशाच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. अशीच उत्तरोत्तर आपल्या हातून प्रगती घडत जावो ही ईश्वरचरणी मानतकरणापासून प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी आम्हालाही सन्मानित केलं त्याबद्दल पुरस्कृत करंदी गावचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुम्ही मोलाचे शब्द आपल्या आयोजनाबद्दल बोललात. तुमचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. आपण व्यासपीठाकडे वळूया. थँक्यू सो मच. ज्यांचा आपण आवाज ऐकला ते विनोदजी सर यांचा आपण आवाज ऐकला. विनोदजी त्यांना सर जाऊया आपण बॅक टू द क्रिकेट. चला बॉल द्या साहेब, प्लीज बॉल द्या मैदानामध्ये. बॉल पाठवायचा आहे, नवीन बॉल पाठवायचा आहे दादा. बॉल पाठवा एक नवीन. चला बॉलची पूर्तता करायची. आपण ज्यांचा आवाज ऐकला ते विनोदजी त्यांना सर आज खरं तर आलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आज सावली क्रिकेट असोसिएशन आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे आणि आज हक्काचा व्यासपीठाचा आवाज आपण ऐकतोय. स्पर्धेकडे आपण पुढे एकदा बघतोय. षटकार आलाय, बॅकफूट लावून खरं तर पंच केलाय. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला येतोय. मानाची सन्मानाची प्रदेशाची परंपरेच्या स्पर्धा पाहतोय. षटकार आल्यानंतर पहिला फलंदाज पहिल्याच पाऊल वरती ओम बाद झालाय आणि या डावरला सध्या सावरलंय. अविनाशच्या बॅट मधनं आलाय तो मोठा फटका. षटकार टोटल झाला तर एकूण टीमच्या 11 धावा फलकावरती. चांगला स्टार्ट दिला मी म्हणेन. यावेळेस फॉलो स्लिप करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॉल सरळ चालला इथे पायांवरती आणि तिथून मात्र डॉट बॉल येतोय. हा बी ठरला होता गोलंदाज. इथून पुढे आपण पाहिलं तर दत्ता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल विकेट, त्याच्यानंतर सिंगल 6 4 6 आणि आता आलेला हा डॉट बॉल. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष जर पाठलाग करायचा तर चांगली बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पण एकदा दत्ता जबरदस्त ती ऍक्शन. बॅटची आतलीकडे लागली जरूर इथे मिड विकेटला बॉल बॉर्डर लाईनच्या दिशेने जात असताना बॅकअप आहे आणि तिथपर्यंत धावा येतील त्या मात्र 1-2 धावा. बघता बघता ओव्हरची होत आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 1 गडी बाद झाल्या ओम आणि 13 धावा फलकावरती. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये एकूण 73 धावा. 73 धावा 24 बॉल. पण सकाळपासून पाहिलं तर ज्या हाय स्कोरच्या मॅचेस झाल्यात आतापर्यंत
परंतु त्या चेस झाल्या नाहीयेत. हा देखील या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड बनलाय. जेवढ्या काही आम्ही लो स्कोरिंग मॅच पाहिल्या त्या चेस झाल्यात, परंतु आतापर्यंत हाय स्कोरच्या मॅच चेस झाल्या नाहीयेत. आणि ही संधी आली आहे, इथून पुढे कशा पद्धतीने बॅटिंग होईल महत्वाचं आहे. निलेश ऑन स्ट्राईक असणार आहे. दत्ता बांदल दुसरं षटक हाताळण्यासाठी. P1चं दुसरं षटक दत्ता बांदल यांच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. आणि आता कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे, कशा पद्धतीने बॉलिंग होणार आहे, कारण का बॅटिंगचा जो स्पीड आहे तो तुम्हाला वाढवणं खूप महत्वाचं आहे. आज तुमचा बॅटचा स्पीड महत्वाचा आहे, तुमची बॉलची नजर महत्वाची आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. बॉलर तयार होते दत्ता बांदल. पहिलाच बॉल फॉल्सली पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वाईड बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव आपण ऍड करत आहोत. एक अतिरिक्त धाव सिंगल. टोटल झालं ते एकूण एकंदरीत टीमच्या 14 धावा झाल्या धाव फलकावरती. 72 धावाची आणखी गरज आहे. मोठी फटकी येणं खूप महत्वाचं आहे. इथे सरळ बॅटने खेळला गेलाय. एक सिंगल येते. बॉल चालला इथे सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सेकंडचा कॉल आलाय. बघता बघता 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि टोटल आता झाले त्या 16 रन. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतायत, कारण का प्रति ओव्हर आपण पाहिलं 18 धावेची गरज असणार. तर ही मॅच बनू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. लक्ष मोठं आणि लक्ष्याचा मोठ्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा जमवल्या त्या 16 धावा. पहिला बॉल दत्ता बांदल यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल मिस झाल्यानंतर दांडीत 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 गोल. गोलंदाज दत्ता पॉवरफुल फलंदाज होईल. डगआउट मध्ये गोल. बॅटर गॉन. एडिट करून पाठवा. यांच्याकडे करतील की लगेच एडिट करून द्या. हो एडिट करून द्या. चांगलं वाटतं. चला विकेटचं इथे पतन होत आहे. फलंदाज इथे बाद झालाय तो निलेश. ओम आणि निलेश बाद झालेला आहे. अविनाश वरती खरं तर खूप जबाबदारी वाढली गेली या मॅचची. अविनाश बाद झालेला आहे आणि आता संपूर्ण जबाबदारी आली ती निलेश आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालेला आहे. सुनील दाखल झालेले आहेत, क्षमा करा. आणि आता संपूर्ण जबाबदारी आहे ती त्यांच्या खांद्यावरती घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे पडती बाजू आहे, परंतु या पडती बाजूला जर पुढे घेऊन जायचं आहे तर तुमचे खांदे स्ट्रॉंग करावे लागतील. मनगडातल्या ताकदीचा योग्य त्या प्रकारे वापर करावा लागेल आणि तशा पद्धतीने बॅटिंग होणं खूप महत्वाचं. सुनील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. टोटल झालाय त्या एकूण धाव फलकावरती धावा त्या 18-16. 2 फलंदाज इथे तब्बल 5 झाले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे बॅटिंग करावी लागेल, चांगली धमक दाखवावी लागेल सुनीलला. आणि समित आपण पाहिलं तर निलेश बॅटिंगसाठी. नेक्स्ट बॉल तयार. यावेळेस फक्त दिशा दिले बॉलला. चांगल्या डपावरती बॉल चालायचे. टन 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 गोळीसारखा निघून चाललाय बॉल सीमारेच्या पार. आयला हा दमदार पहिल्याच बॉलवरती येताना स्पष्टीकरण क्वालिटीचा येतोय. दर्जेदार 4-4-4-4 क्वांटिटी वाढवणारा चौकार. या फटक्यांची आवश्यकता. हे फटके येतील तर मॅचला मजा येईल. धावा झाल्या ते कोण 20 धावा. लक्ष मोठं आणि तशाच लक्षाचा आल्या पावली चौकार. आणखी बॅकफुट लावून पंच केलं. फक्त दिशे दिले. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जातोय. एक तर सिंगल मिळते. बॉर्डर लगत जातोय बॉल. 2 क्षेत्ररक्षक रेस लागली जाते आणि इथून मात्र धावा मिळतील त्या मात्र एकूण 3 धावा. 3 धावेचं योगदान. धावा कशा येऊन द्या. धावा पळून काढा. धावा 6-4 ने काढा, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. धावा येते तेव्हा रंगत वाढते, रंगत वाढते तेव्हा मॅचला मजा येते. मॅचला मजा येते तेव्हा आपण विजयीच्या दिशेने जात असतो आणि हे सध्या पाहायला मिळते. 3 धावा आल्यात. 23 धावा धाव फलकावरती आहेत. 2 फलंदाज लवकर बाद झालेत, परंतु या डावाला सावरायचा आहे, डावाला पुढे घेऊन जायचं आहे. सातत्यपूर्वक तो प्रयत्न करायचा आणि या मॅच मध्ये तो प्रयत्न करत असताना तरी बॅटर पायामध्ये टाकलाय. चांगला येते. चांगली फिल्डिंग. आणि काय होतंय आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. दत्ता बांदलने बॉल टाकला होता. दत्ताने कॅच पकडलाय आणि आज या दत्ताची आपण हेअरस्टाईल पाहिली ना तर अगदी ईशांत शर्माची आठवण करून देणारा खेळाडू दत्ताला पाहतोय. निलेश बाद झाला. आणखीन एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश बॅटिंगसाठी दाखवलं होतं. अगदी खोलव्यात टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर वाईडिश
थोडेसे मिडाऊन होते खेळाडू मिड विकेट मध्ये आणि तिथून मात्र कॅच कंप्लीट केला आणि महत्वाचा फलंदाजी ते बाद झाला. शॉर्ट मिड विकेट ऑनला ते फिल्डर होते आणि तिथून मात्र कॅच कंप्लीट केलाय. तिसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण मॅच पाहत आहोत. दत्तकृपा आलेवाडी जय हनुमान आलेवाडी दोघी एकाच गावामधली टीम आहेत. ओ हो 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 दोन्हीच एका गावामधली टीम. परंतु ही मॅच कोण जिंकेल सांगू शकत नाहीये. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि गेल्या वर्षी देखील याच दोन गावांमध्ये लागले ते मॅच कोण जिंकलं होतं. बॅटिंग करण्यावाले जिंकले होते विकेट करण्याचा प्रयत्न. परंतु आज उत्तर देते आज उत्तर द्यायचं आहे त्यासाठी संघर्ष चालू आहे. दत्तकृपा आलेवाडी ही टीम सध्या बॅटिंग करते आणि जय हनुमान आलेवाडी टीमला मला वाटतं मागच्या वर्षी हरवलं होतं परंतु आज नाहीये. आज खेळ वेगळा आहे. आजचे खेळाडू वेगळे आहेत. आजची विकेट वेगळी आहे. आजचा खेळ दमदार राहिला सध्या जय हनुमान आलेवाडी टीमचा कारण का तब्बल धावा बनवल्यात त्यांनी. एकूण बनवायच्या आहेत त्या 84 तोच वार तोच टायमिंग आणि तीच वेळ आणि तीच दहशत आता कोण सोडणार आहे. बघा गेल्या वर्षी तुम्ही जिंकलात परंतु आज आम्ही संघर्ष पुन्हा एकदा तयार झालो. क्रिकेटचा तर हाच खेळ आहे. तुमचा उद्या काल तुमचा पराजय असेल आज विजय एक तुमचा मोठा विजय वाट बघत असतो आणि विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. यस मसलेगावचे सुपुत्र गणेशजी दादा शिर्के टीमचे कोच आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. पायावरती बॉल टाकलाय बाजू को खोला ये तोप का गोला ये पक्का 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 लॉन्गिट छक्का दे धक्का. आता मजा यायला बसला पाळसाला बॉल द्यायचा बॉल टाकत बॉल जुना द्यावा जुना बॉल द्या. सुनीलच्या बॅट मधला अगदी पायावरती बॉल टाकला होता खोदून काढला आणि तिथून मात्र आला त्या 6 धावा. बॉल कुठे पडला जातोय बॉलची बॅटची आपण रेंज पाहिली आहे आणि इथून मात्र 6 धावा आल्या. 6 धावेच्या बैतीला टोटल झालं ते 29 धावा. 85 धावांचं भलं मोठे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. मॅच आपण पाहत आहोत जय हनुमान आलेवाडी आणि त्याचबरोबर दत्तकृपा आलेवाडी टीम. म्हणजे हे मित्र आहेत परंतु जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धा येतात तेव्हा तुम्हाला लढावं लागतं. यावेळेला स्विंग होत असताना आलाय तो इथे डॉट बॉल इटका जेव्हा पत्तर शेतागडाचा गावा प्रत्येकाला माहिती आहे. डॉट बॉल आला पहिल्या भावाती जबरदस्त षटकार पण पाहिला. 29 धावा धाव फलकावरती 12 धावांची गरज आहे. बॉलर तयार अडकणी घेते जबरदस्त फटका इथे फक्त स्लाइस केलाय दिशा दिले पंच केला. एक तर सिंगल मध्ये फाईट मध्ये बॉल चालला डीप मध्ये बॉल चालला इथे वेगानं क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकलाय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना कळली थर्ड मॅन मध्ये येते अगदी क्षेत्ररक्षक पहिले थर्ड मॅन मधून तिथून मात्र धावा आल्या ते एकूण 3 धावा 3 धाव्याची मदत 3 धावाचं योगदान धावा झाल्या 2 धावा आलेल्या आहेत. 2 धाव्याचं योगदान 31 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय. आणखी किती जबरदस्त अपील केली आहे. थोडीशी अपील आपण पाहिलं तर अपील तर जरूर केली आहे परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही मुलाखत नाहीये कोणताही कॉन्टॅक्ट आहे आणि फलंदाजी ते बाद होतोय. फलंदाज बाद झाला एज लागली आणि तिथून मात्र फलंदाज आणखी किती बाद झालाय. तिसऱ्या षटकाचा आपण स्पेल पाहिलाय विशालाला पाहतोय. पहिल्या बाबतीत 6 आल्या त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर 2 आता विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय तो बॅटर गणेश त्याचबरोबर गणेश आर्टचे मालक सन्माननीय आदरणीय गणेश दादा शिंदे दादा शिर्के यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सन्मान करीत आहोत. गणेशदादा शिर्के गणेशदादा आर्टचे बालक आहेत आणि त्यांचा आम्ही सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रत्येक मान्यवराचं खरं तर रेलचेल आपण सकाळपासून पाहिले कालच्या दिवसापासून असून ही स्पर्धा पाहतोय. आजच्या दिवसामध्ये बरेचसे आमचे प्रमुख उपस्थिती मान्यवर इथे येऊन गेले आणि गणेशदादा शिर्के साहेबांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. जातोय आपण मॅचकडे टोटल झालं ते 31 धावा त्यामुळे सड बॅटने खेळण्याचा मोठा जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॅट बॉलचे कोणताही संपर्क झाला नाहीये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. बॉल चालला इथे टाट आणि टोटल झाले ते आतापर्यंत एकूण बॅटिंग करत असताना 31 धावा भलं मोठं टार्गेट. या मॅच मध्ये 49 धावाची आणखी गरज आहे. पायामध्ये टाकलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे दत्ता. दत्ताना पाहिलं की ईशांत शर्माची आठवण येते तशी त्यांची हेअरस्टाईल आहे आणि तशा पद्धतीनं फिल्डिंग देखील चांगली आहे. बॉलिंग देखील खूप त्यांनी चांगलं षटक हाताळलंय. ओव्हरची होतीये समाप्ती. एक बॉल ओव्हर झालेली आहे सर.
ओके ओके हिट विकेट आणि फलंदाज होतोय बाद. हिट विकेट आणि हे बघा स्टंपला बॅटिंग करत असताना स्टंपला पाय लागला आणि तिथून मात्र आणखी किती फलंदाज बाद होतोय. 4 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत जय हनुमान. सध्या मॅच आपण पाहत आहोत जय हनुमान आलेवाडी दत्तकृपा आलेवाडी. नेक्स्ट मॅच आहे कालेश्वरी कुसुंबे टीम आणि वालूत हे 2 संघ असणार आहेत. चला आपण जात आहोत मॅच कडे. जिथे धावा झाल्यात ते एकूण एकत्र टीमच्या 32 धावा धाव फलकावरती 31 धावा झाल्यात. महेंद्र भिल्लारे बॅटिंग साठी दाखल झालेत. 4 तब्बल फलंदाज बाद झालेत. घर फिरलं की घराचे वाशे पण म्हणतात फिरतात आणि तोच प्रकार सध्या मैदानामध्ये गुच्छामध्ये विकेट मी घेतल्या गेल्या. प्रत्येक ओव्हर चांगलं कौतुक करेन मी कारण का प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट इथे आल्या गेल्या. दत्ता बॉलर तयार होत आहेत. प्रचंड वेग लॉंग स्टॉपला बॉल जात असताना क्षेत्ररक्षक बॉलची चाणी करतात. अडवण्याचा प्रयत्न पडला उठलाय बॅकअपला. चांगला इथे बेस्ट फिल्डर इथे वापरला जातोय. अमित पवार सध्या स्ट्राईक एंडला बॅटर असणारा दिनेश बॅटिंग साठी धावा आतापर्यंत होत आहेत. धावा इथे फिरकावून दिलाय आणि बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर. मीरा रूम मध्ये धूम दिल मांगे मोर आलेला आडव्या बॅटचा फोर. 4 रन 4 धावा आलात. 4 धावेच्या बैठीनं चांगली ते बॅटिंग होत असताना फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि तिथून मात्र 4 धावा इथे मार्गस्थ होत असताना लॉंग लेगला हा खरं तर फटका इथे पाहायला मिळाला. 4 धावा 4 धावेची मदत 4 धावेचं योगदान टोटल झाले ते आतापर्यंत एकूण बॅटिंग करत असताना त्या 37 धावा. 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. बॉलर दत्ता. पहिला बॉल सुरू 2 धावा आल्यात. इथे होतंय युमिस आय डेफिनेटली हिट. गोलंदाजीची कला गोलंदाजचा गोल बाला. चलिए वापिस. त्याला पाणी द्या. टीमचा कॅप्टन आलेला आहे प्रताप सेलार आणि प्रताप सेलार खरं तर मला टीमचा कॅप्टन म्हणजे पुढे यायला हवं परंतु टीमचा कॅप्टन आता खूप उशीर आलेले आहेत. परंतु मॅचला देखील मी म्हणजे उशीर झाला. परंतु या सिच्युएशन मध्ये कधी मॅच टर्न होऊ शकते कारण का टीमचे कॅप्टन आहेत. टीमच्या कॅप्टनवरती संपूर्ण टीमची आपली जबाबदारी असते आणि मॅनेजमेंट कसं करावं मॅनेज कसं करावं सर्व खेळाडूंना एकत्र कसं आणावं कशा पद्धतीनं नियोजन करावं टीमचं हे कॅप्टनला संपूर्ण माहिती असतं आणि त्यातील एक प्रताप कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालेत. सावरायचा एकाच्या बरोबर 1 विकेट. 4थं षटक सध्या पण दत्ता. चांगली बॉलिंग आतापर्यंत 37 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. बॉलर तयार आल्या पावले टॅप शॉट केलाय. ट्रॅव्हल करत असताना ड्राईव्हवर टॅप शॉट सिंगल येते. मिड ऑफला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगलची मदत आणि एका सिंगल येतात धाव फलक सरसावलं जात आहे. त्या 38 धावा 38 लॉस ऑफ दी 6 विकेट. 6 विकेट कोसळल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये आपण 2 अर्धशतक पाहिलेत. जबरदस्त इथे खेळ प्रत्येकाने केला. त्यावेळेस ड्राईव्ह केलं इथे एकतर सिंगल मध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघाला जातोय डीप मधून चांगलं प्रोडक्शन परंतु बॉल थांबत नाहीये. बॉल चालला इथे रमत गमत होते दन 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 दना दन दना दन दना दन टम चौकार मिळतील ते धावा 4. चांगली सुसाट गतीने आता धाव संख्या वाढली जाते. एक इथे आणि तिथे 4 धावाच्या मैदानात टोटल 42 धावा धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार. चांगली बॅटिंग परंतु अंतर कापायचं आहे तर मोठी स्ट्रोक फिरवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोड्या वेळामध्ये लँड झालेला आहे. बॅकएंड एरियामध्ये बॉल जात असताना रोमॅस लँड. एक सिंगल येते. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान. बघता बघता आता ओव्हरची देखील होतीये समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अद्याप आतापर्यंत एकूण 43. येणारे बॉल असणार आहेत बाकी ते 6 मध्ये 42 धावांची अवश्य 6 बॉल 43 झाले की 42 झाला किती 43 42 पाहिजे ना अजून 42 धावांची गरज आहे. 86 ला विन आहे मग 43 त्यावेळेस फटका इथे आपण पाहिलं तर फसला होता परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. आणखी 43 धावांची गरज आहे. राज बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. मॅच ऑन राहिले. खूप चांगली स्पर्धा खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन. राज
पाहिलं वेट अँड वॉचचं क्रिकेट. पहिल्या बॉलला येऊ दिलं, त्याला वाटलं की बॉल थोडासा बाहेर आहे, त्यांनी पाहिलं पारखलं आणि व्हाईट बॉलचा कॉल आला. एक अतिरिक्त रन आपण ऍड करतोय. एक सिंगल आली या बॉलवरती. बॉलर तयार होते पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. आणखी किती अतिरिक्त रन. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचं. काळेश्वरी कुसुंबे टीम आणि वालूर टीम, दोन्ही टीमची आपण कॅप्टन्स आपण दोघी तयारीत राहायचं. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. इथे मोठा फटका, जबरदस्त इथे फटका येतोय. नल्लोडला खंडल, नाशिकला शिर्डीला सोलापूरला कोल्हापूर, ओढली जावली सातारा, चंद्रवरे रस पियाला येणं म्हटलं माय छरान आलेलं इथे मोठा धमाका. लट पण थेट. आता गाडी खरं तर अगदी रोडावरती आहे, अगदी योग्य त्या हवेवरती आहे आणि तिथून मात्र आलेला हा मोठा धमाका. 2 बॉल वाईट टाकले होते, थोडासा दबाव आला आणि अगदी बॅटच्या रडार मध्ये आणि तिथून मात्र चांगली बॅटिंग होत असताना शेवट आपण अंत गोड करायचा आहे, शेवट गोड करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या आता बॅटिंग करत आहेत बॅटर प्रतापच्या बॅटमधनं. कॅप्टन कसा असावा, कॅप्टन ती जबाबदारी असतात आणि आज हे जबाबदारी संपूर्ण मॅनेज करत असताना आणि जबाबदारी सध्या हँडल करत असताना प्रताप यांच्या बॅटमधनं आलाय. चौकार पाहिला, षटकार पाहिला आणि टोटल झालं ते आतापर्यंत 56 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग. 3 बॉल 30. आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा बॉल निघून जातोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाने वाले ते वाशी, लेकिन गेंद गई कासी. बॉल बॉर्डरच्या दिशेने 4 रन. अगदी क्षेत्ररक्षक पळत गेले, बॉलवरती नजर नव्हती, बॉल टप्पा पडलाय तेव्हा बॉलनी खरं तर बॉर्डर लाईन घेतली. चांगली बॅटिंग, थांबायचं नाव घेत नाही. एक काहीतरी शेवटचा प्रयत्न असा करावा की खूप चांगला करावा आणि तो शेवटचा प्रयत्न सध्या या प्रताप यांच्या बॅटमधनं आपण बघतोय. हारलो तरी चालेल परंतु जिद्द जिंकण्याची सोडणार नाहीये. हा माझा अंत नाही. इथे क्लीन बोल्ट डायरेक्ट यॉर्कर टाकलाय. कमालीचा बॉल. जी गाडी सुसाट सुटली होती त्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज राजने केलं. फलंदाज 5 झाला. टोटल आपण पाहिलं तर एकूण धावा झाल्या त्या 26 धावेची गरज आहे. विकास कुरुशे बॅटिंग साठी दाखल झालेत. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आणि खरोखर ज्यांचे आम्हाला साथ लाभले विनोद धनवडे सर, आपण आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आजची स्पर्धा आपण कालपासून ही स्पर्धा पाहत आहोत. जावळी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय आदरणीय प्रतापदादा सेलार, त्यांचं हे आहे ना इथं, ते कुठं लिहिलेलं आहे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे खो खो प्रशिक्षक आहेत चला ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे. राष्ट्रीय खेळाडू खो खो महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे प्रतापदादा सेलार, आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला मॅच संपलेली आहे. चला घाई करा थोडं, कारण 2 मॅच राहिलेले आहेत. काळेश्वरी कुसुंबे टीम आणि वातुल टीम. आपण कोणताही वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हावं. प्रताप